जय शिवराय मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या जे काय महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी याच्या माध्यमातून लाभ घेतात आणि हे लाभ घेत असताना जे काय संबंधित अधिकारी असतात तर ते अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागतात, त्याच्याकडून पैसे लुटतात. त्याच्यानंतर त्यांच्या कामामध्ये अडथळा आणतात किंवा त्यांचं काम बरोबर होत नसतात. कारण की तुम्ही जर पाहिलंच असाल, जर एखाद्या तहसील ऑफिसला गेले किंवा पंचायत समितीला गेले किंवा कृषी विभागामध्ये गेले, जर तुम्ही एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तेथील अधिकारी तुम्हाला कोणतीही माहिती बरोबर देत नाही किंवा एखादं जर तुमचं काम असेल तर तो तुमचं काम बरोबर करीत नाही. तर मित्रांनो, त्याच्याकडून हे काम आपलं कसं करून घ्यायचं याची सविस्तर माहिती आणि त्याच्यानंतर हे अधिकारी तुम्हाला कसे लुटतात. कारण की मी स्वतः एक शासकीय सिंचन विहीर पाडली होती आणि याच्या अंतर्गत मला ज्या काही अडचणी आल्या ह्या संपूर्ण अडचणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि त्या अडचणी आल्याच्यानंतर मी काय केलं, त्याचा उपाय काय केलं याचीसुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचे प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. हा एक सगळ्यात सोपा पर्याय. तुम्ही कुठेही असू द्या, सरळ तुमच्या खिशातला मोबाईल काढा आणि ऑनलाईन तक्रार दाखल करा. आता ही तक्रार ऑनलाईन दाखल कशी करायची या संदर्भात मी एक व्हिडिओसुद्धा केला आहे आणि या चॅनलवर टाकला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची पूर्णपणे माहिती घेऊ शकता आणि आपली तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता. तर मित्रांनो, आता नेमकं तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात याच्यामध्ये सर्वप्रथम जर तुम्हाला जॉब कार्ड काढायचं असेल तर ते जॉब कार्ड कसं काढायचं, त्याच्यानंतर जॉब कार्ड काढत असताना जर तुम्हाला कोणी पैशाची मागणी करत असेल किंवा जॉब कार्ड लवकर काढून देत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, जसे की शासकीय सिंचन विहीर असेल, गायगोठा असेल, त्याच्यानंतर तुती लागवड असेल किंवा फळबाग लागवड योजना असेल, याच्यामध्ये एक ठराव घेण्यात येत असतो आणि तो ठराव घेण्यासाठी जर तुम्हाला एखादा अधिकारी पैसे मागित असेल किंवा जर त्या ठरावामध्ये नाव टाकीत नसेल किंवा त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती देत नसाल तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर जर घरकुल योजना जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं नाव असतं, परंतु काही अधिकारी त्याच्यामधून त्यांचं नाव वगळून टाकत असतात, काही कारणं असतात. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता आणि तुम्हाला ती त्या ठिकाणी मदत मिळत असते. त्याच्यानंतर जर तुम्ही एखादी शासकीय जे काही योजना असेल त्याचा लाभ घेत असताना त्याची जे काही मस्टर असतात ते मस्टर काढत असताना जर तुम्हाला एखादा अधिकारी पैसे मागत असाल किंवा काम लवकर करीत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला एखाद्या कामाचे पैसे जर लवकर पडत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर जर एखादा इंजिनियर असाल, तांत्रिक अधिकारी किंवा कोणता बी अधिकारी असू द्या, जर तुम्हाला पैसे मागत असाल तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर जर काही संबंधित अधिकारी असतील तेथील APO, BDO किंवा कोणतेही, तर त्या सर्व अधिकाऱ्यांचे सुद्धा तुम्ही या ठिकाणी तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर फळबाग लागवड, तुती लागवड, शासकीय सिंचन विहीर अशा ज्या काही संपूर्ण योजना आहेत या योजनांची माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल किंवा तुम्हाला त्याची योग्य माहिती समोरचे अधिकारी देत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर काम पूर्ण झाले असले तरी तुमचे पैसे पडत नसतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा पर्याय वापरू शकता. त्याच्यानंतर जर तांत्रिक अधिकारी असेल किंवा एखादा तुमचं काम पूर्ण झालं परंतु तुमचं काम पाहायला येत नसेल, तुम्हाला काही दुसरेच कारणं लावित असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर अधिकारी जर तुम्हाला वेळेवर भेटत नसेल, कारण तुम्ही पाहिलेच असाल, तुम्ही गावाकडून जाता पंचायत समितीला, तेथील अधिकारी तुम्हाला भेटत नाही, आज या, उद्या या, परवा या, अशा प्रकारचे उडवाउडवीचे जर उत्तर तो देत असेल तर त्यालासुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर मातोश्रीचे पांधन रस्ते, तर त्याच्याविषयी जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, जर तो समोरचा अधिकारी देत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. तर मित्रांनो, ह्या मनरेगाच्या अंतर्गत कोणत्या योजना असू द्या, त्या योजनाची तुम्हाला माहिती पाहिजे असेल, काही अडचण येत असेल, काही अधिकारी पैसे मागित असेल तर तुम्ही ही तक्रार दाखल करू शकता. तर मित्रांनो, अशी कोणतीही अडचण असू द्या, त्या अडचणीसाठी तुम्हाला त्याची जर योग्य माहिती माहीत असेल तर तुम्ही त्याची कार्यवाही करू शकता. तर मित्रांनो, आता आपण माझ्यासोबत जो काही प्रकार घडला होता, कारण मी एक शासकीय सिंचन विहीर पाडली होती, मला कशा अडचणी आल्या ते बघूयात. तर मित्रांनो, मी 2021मध्ये विहीर पाडली होती आणि आता सध्या 2025 चालू आहे. अद्याप देखील शेवटचं जे काही फायनल बिल असतं ते माझ्या खात्यामध्ये जमा झालं नाही. त्याच्यामुळं मी जवळच्या संबंधित जे काही पंचायत समिती असेल तर त्या ठिकाणी कंप्लेंट दाखल केली होती. तरी ऑनलाईन कंप्लेंट दाखल केल्याच्यानंतर 2 दिवसामध्ये तेथील सर्व अधिकाऱ्यांनी त्याची दाद घेतली आणि माझं जे काही काम आहे ते फायनलला लावलं. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असाल, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता एखाद्या कामासाठी आणि तेथील अधिकारी तुमचं जर काम करीत नसेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण की त्या अधिकाऱ्याला पैसे लागत असतात आणि त्यांना लाखो रुपयांच्या पगारी असून देखील ते आपल्याकडून पैसे काढत असतात. कारण की
ज्यावेळेस मी विहीर पाडली होती त्यावेळेस विहिरीला अनुदान होतं जवळपास 3,00,000 रुपये 2021 साली, आणि त्याच्यामध्ये मी जवळपास 30 ते 40,000 रुपये एवढे त्या अधिकाऱ्याला समोरच्या पैसे दिले, कारण की मला त्याची पूर्णपणे माहिती नव्हती. आणि ही माहिती नसल्यामुळं त्या संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि माझं कामसुद्धा वेळेवर पूर्ण केलं नव्हतं. परंतु मी याची थोडी माहिती घेतली, थोडा अभ्यास केला, आणि या अभ्यासाच्या माध्यमातून मला समजलं की ही ऑनलाईन तक्रार दाखल केल्याच्यानंतर सर्व अधिकारी आपले काम करतात आणि याच्या माध्यमातून त्याच्यावर तक्रारसुद्धा दाखल होऊ शकते. त्याच्यामुळं मी ही तक्रार ऑनलाईन दाखल केली होती, कारण की मी जवळपास 2023मध्ये सुद्धा एक तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये माझे जे काय मास्टरचे पैसे होते तर ते मास्टरचे पैसे पडत नव्हते, आणि ही तक्रार दाखल केल्याच्यानंतर लगेच 2 दिवसामध्ये तेथील सर्व अधिकाऱ्यांनी माझ्या तक्रारीची दाद घेतली आणि मला तेथील व्यवस्थित म्हणजे काम करून दिलं. त्या संदर्भात मी एक म्हणजे त्यांनी एक पत्र दिलं होतं मला, म्हणजे हे पत्र अजून माझ्याकडे पुरावा पण आहे. म्हणजे व्यवस्थित लगे पूर्ण ह्या तक्रारीच्या माध्यमातून तुमचे जे काय काम असेल ते तुम्ही दूर करू शकता. परंतु ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करत असताना तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे, कारण मला पण पूर्वी याची माहिती नसल्यामुळे एवढे पैसे मी त्या समोरच्या अधिकाऱ्याला दिले. कारण की जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टीची तक्रार दाखल करू शकता, किंवा त्याचा जर प्रूफ असेल तर तो प्रूफसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कामी येणार आहे. तर मित्रांनो, आता जे काय माझं विहिरीचं बिल असेल तर मी जर फायनलचं बिल काढायला गेलो तर त्या ठिकाणी जे काही कागद मला जमा करावी लागली, तर त्या कागदासंदर्भात एक जे काही तिथला तांत्रिक अधिकारी होता तर त्या अधिकाऱ्याने मला 10% मागणी केली. आणि माझ्या जे काय गावातले जे काय रोजगार सेवक होते ते सुद्धा सोबत होते, आणि तो तांत्रिक अधिकारी त्यालासुद्धा म्हणला की कामामध्ये अडथळा आणल्यामुळं तुमच्यासुद्धा केस दाखल करतो, आणि मलासुद्धा म्हणला. तर मित्रांनो, जे तुम्ही बघू शकता हे अधिकारी कसे असतात. लाखो रुपयाच्या पगारी असूनसुद्धा सामान्य शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं, आणि याला कुठेतरी आळा बसण्यासाठी तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आता याच्या संदर्भात पंचायत समिती असेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायत असेल, तहसील कार्यालय असेल, कृषी ऑफिस असेल, या ठिकाणी जर तुम्हाला एखादा अधिकारी पैसे मागित असेल, किंवा तुमचं काम वेळेवर करीत नसेल, किंवा तुम्हाला उडवाउडवीची उत्तर देत असेल, तर त्याचीसुद्धा तक्रार कशी दाखल करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचे प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह.